नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शन वाढ आणि किमान पेन्शनमुळे पेन्शनधारक खूप जास्त संतप्त आहेत। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे EPS 95 वाढ आणि किमान पेन्शनमुळे पेन्शनधारक संतप्त, पेन्शन नको, EPFOने पैसे परत करावे। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, पेन्शनधारकांनी पुन्हा एकदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला म्हणजे EPFOला दोषी ठरवले आहे। EPS 95 मधील वाढीव पेन्शन आणि किमान पेन्शनचा वाद इतका तीव्र झाला आहे की आता पैसे परत मागणारे आवाज अधिकच तीव्र झाले आहेत। EPS 95 पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समिती रायपूरचे अध्यक्ष अनिल कुमार नामदेव म्हणाले, EPFOच्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे हे थांबवायला हवे असे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे। आमचे सर्व जमा केलेले पैसे परत करा, मला पेन्शन नको आहे। जेव्हा त्यांच्याकडे आम्हाला पेन्शन देण्यासाठी पैसे नसतात कारण ते सांगत आहेत की EPFO सतत तोट्यात चाललाय। एक पेन्शनधारक म्हणाला, आम्ही पाहत आहोत की सरकारचे एक महत्त्वाचे धोरण असे आहे की ज्या सरकारी संस्था तोट्यात चालत आहेत त्यांनी त्यांच्या अर्ध्या रकमेच्या खासगी हातात गुंतवावा। एकतर ते बंद करावे किंवा अनुदान देऊन पुनर्जीवित करावे। आता जेव्हा EPFO सतत तोट्यात चालल्याची ओरड करत आहे, त्याच्याकडे पेन्शनधारकांना पैसे देण्यासाठी पैसे नाहीत, तर मग सरकार अशा बुडत्या संस्थेला पुनर्जीवित का करू इच्छित नाही? तुम्हाला ते बंद का करायचे नाही? कल्याणकारी उद्देशाने स्थापन झालेली आणि तिची उद्दिष्ट साध्य करण्यात पूर्णपणे अपयशी ठरणारी संस्था चालू ठेवण्यात काय तर्क असू शकतो? वस्तुस्थिती अशी आहे की EPFO ही अशी संस्था आहे जी हळद किंवा तुरटी न वापरता अब्जावधी रुपयाचा नफा कमवत आहे। कोणते सरकार अशी संस्था बंद करू इच्छित असेल? लोक विचारतात की मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधू शकते? मांजरीला घंटा बांधणारे सरकारच असू शकले असते, पण ते असे का करेल? तो तुमच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे, तुमचे काम पूर्ण होईपर्यंत, ते असे बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।